श्री स्वामी समर्थ। उद्या रविवारी पुत्रदा एकादशी आलेली आहे। बघा, ही वर्षातली पहिली एकादशी आहे आणि सर्वात महत्त्वाची एकादशी आहे। ही पुत्रदा एकादशी आहे। या दिवशी ज्यांना मूल नाही, ज्यांना पुत्र प्राप्ती होत नाही, जे निपुत्रिक आहे, त्यांनी या दिवशी आवर्जून हे व्रत करावं। त्याचप्रमाणे काही उपाय, काही सेवा या देखील या दिवशी करावा। बघा, या दिवशी जर का त्यांनी हे व्रत केलं, काही सेवा उपाय केले, तर त्यांना पुत्र प्राप्ती होऊ शकते, त्यांना मुलं होण्याचे योग तयार होतील। उद्यापासून त्यांनी ह्या सेवा करायच्या आहे। त्या सेवा कोणत्या करायच्या आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। त्याचप्रमाणे वर्षातली ही पहिली एकादशी असल्यामुळे या एकादशीला खूप सारे महत्त्व प्राप्त झाले आहे। एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे। एकादशी तिथीच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतो। त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो आणि याचबरोबर विष्णुप्रिय असलेली तुळस, या तुळशीची देखील या दिवशी आपण पूजा करत असतो। आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानांचा अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। तुमच्या जर का कठीणातील कठीण इच्छा असतील, त्या पूर्ण होत नसतील, तुमच्या घराच्या मुलांच्या बाबतीत काही प्रश्न असतील, अडचणी असतील, या सर्व गोष्टींसाठी तुम्ही उद्या तुळशीच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। उपाय काय करायचा आहे हे पाहण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। उद्या रविवारी पुत्रदा एकादशी असल्यामुळे आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करायची आहे। त्यानंतर तुमच्या घरात जर का भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला त्या फोटोची किंवा मूर्तीची तुम्हाला पाण्याने, दुधाने, अमृताने, पंचामृताने अभिषेक घालून पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे बघा, तुमच्या घरात जर का भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्हाला तुमच्या देवघरात असलेला बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला दुधाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। बघा, उद्या पुत्रदा एकादशी असल्यामुळे ज्यांना पुत्र प्राप्ती हवी आहे त्यांनी देखील, आणि ज्यांना मुलं आहेत त्यांनी मुलांच्या उत्तम उज्ज्वल भविष्यासाठी उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। त्याचप्रमाणे काही सेवा, काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहे। याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। त्याचप्रमाणे आपल्याला उद्या भगवान विष्णूंची पंचोपचारे पूजा करायची आहे। त्यांना पिवळे वस्त्र, पिवळे कलरची फुलं, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे। एकादशी असल्यामुळे तुम्ही भगवान विष्णूंना पिवळ्या कलरची फुले नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात। खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात। यानंतर तुम्हाला हा उपाय दिवसभरात कधीही करायचा आहे। हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पण सर्वात अगोदर तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। ह्या उपायासाठी तुम्हाला तुळशीची पानं लागणार आहे। तुळशीची पानं आपल्याला एकादशीच्या दिवशी आणि रविवारी कधीही तोडायची नसतात। चुकूनही ही चूक आपल्याला एकादशीच्या दिवशी करायची नाहीये। आता तुम्ही बघा, तुळशीची पत्र, तुळशीची पानं ही आदल्या दिवशी म्हणजे आज शनिवारी तोडून ठेवू शकतात। चुकूनही तुम्हाला तुळशीची पानं ही एकादशीच्या दिवशी तोडायची नाहीये। तुळशीला पाणी देखील तुम्ही एकादशीच्या दिवशी घालायचं नाहीये। तुम्ही शनिवारी तुळशीला पाणी घालून घ्या, तुळशीची पानं तोडून घ्या, परंतु एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून माता तुळशीची पूजाही करायची असते। माता तुळशीला तुम्ही हळदी कुंकू अर्पण करू शकतात, अगरबत्ती लावू शकतात, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावू शकतात। फक्त आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाहीये। आता हा उपाय तुम्ही करण्यासाठी, हा उपाय तुम्ही जेव्हा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। धूप, दीप, तुम्हाला अगरबत्ती लावून घ्यायची आहे। त्यानंतर स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, बसायला आसन घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे। सेवा करण्यासाठी तुम्हाला 1000 तुळशीची पानं घ्यायची आहे। 1000 तुळशीची पानं जर का तुम्हाला मिळाली तर आवर्जून 1000 तुळशीची पानं तुम्ही घेऊ शकतात, किंवा मग तुम्हाला 5, 11, 21, 51 जितकीही तुळशीची पानं मिळतील तेवढी तुळशीची पानं तुम्हाला घ्यायची आहे। जर का तुम्ही आज तुळशीची पानं ही तोडून ठेवली असेल तर ती स्वच्छ करा आणि ती तुम्ही एका डब्यात किंवा एका पिशवीमध्ये ठेवू शकतात, म्हणजे ती उद्यापर्यंत चांगली राहील। तुळशीची पानं घेताना ती दांडीसहित घ्यायची आहे। तुटलेली खराब तुळशीची पत्र आपल्याला अजिबात घ्यायची नाही। किंवा मग तुम्ही उद्या दुकानातनं, जिथे फुलं मिळतात त्या दुकानातनं तुळशीपत्र विकत आणून घेऊ शकतात।
तुम्हाला 1000 तुळशीची पानं मिळाली तर बघा तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे, ज्यामध्ये 1000 भगवान विष्णूंची नावं दिलेली आहे. आपल्याला ती नावं 1000 वेळा बोलायची आहे आणि 1000 वेळा बोलताना 1000 वेळा आपल्याला तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना किंवा मग तुमच्या घरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचे आहे. तुमच्याकडे 1000 तुळशीपत्र नसेल तर काही हरकत नाही. जेवढी तुळशीपत्र तुमच्याकडे असेल तेवढी तुळशीची पानं तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला 1000 तुम्हाला भगवान विष्णूंची नावं घ्यायची आहे. त्यांची नामावली तुम्हाला म्हणायची आहे आणि सर्व नावं घेऊन झाल्यानंतर तुम्हाला ही तुळशीची पत्र सगळ्यात शेवटी भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायची आहे. भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीच्या चरणाशी तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहे. बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्हाला या दिवशी पुत्रप्राप्तीसाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. त्याचप्रमाणे तुमची कठीणातील कठीण इच्छा असेल, तुमचे कुठली कामं मार्गी लागत नसेल, त्या कामासाठी तुम्ही तुमच्या अडचणीसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात. ही पानं तुम्हाला अर्पण केल्यानंतर तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर प्रकट करायची आहे, बोलून दाखवायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मग ती इच्छा तुम्ही तुमच्या घराबाबत असू द्या, पतीच्या बाबत असू द्या, मुलांच्या बाबतीत असू द्या, कुठलीही इच्छा असू द्या, ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे. तुम्हाला नमस्कार करायचे आहे. तुम्हाला भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने तुम्हाला ही प्रार्थना ही सेवा करायची आहे. त्यानंतर ती इच्छा पूर्ण होऊ दे याबाबत तुम्हाला प्रार्थना करायची आहे, विनवणी करायची आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला उद्या भगवान विष्णूंना त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला 1000 भगवान विष्णूंची नावं घेऊन ही तुळशीपत्र अर्पण करायची आहे. आता दुसऱ्या दिवशी ही तुळशीची पानं तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि ती तुम्ही एका निर्मल्यात टाकू शकतात किंवा एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही खड्डा करून ती तुळशीची पत्र तुम्हाला ती त्याच्यामध्ये पुरून द्यायची आहे. ही तुळशीची पानं तुम्हाला कुठेही आजूबाजूला फेकायची नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी ही सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. बघा अत्यंत महत्त्वाची एकादशी आहे, पुत्रदा एकादशी आहे. ज्यांना मूल आहे त्यांनी देखील उद्या तुळशी मातेला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, मुलं प्राप्त होण्यासाठी तुम्हाला तुळशी मातेला देखील प्रार्थना करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्याचप्रमाणे इतरांना देखील ही माहिती शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.